क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इंटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स. आता आपल्याला हे ओळखायचं आहे की पर्सनलमध्ये येतं, रिअलमध्ये येतं का नॉमिनलमध्ये येतं. आता स्टेशनरी अकाउंट, स्टेशनरी काय आहे, व्यवसायाचा खर्च. मग ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनलला येतं, मग नॉमिनल. मशिनरी अकाउंट ॲसेट आहे बिझनेसची, रिअल अकाउंट. लॉस बाय फायर अकाउंट, आता हा लॉस आहे म्हणून नॉमिनल अकाउंट. बिल्डिंग अकाउंट, बिल्डिंग ही टँजिबल ॲसेट आहे म्हणून रिअल अकाउंट. कॉपीराईट अकाउंट, आता कॉपीराईट अकाउंट ही ॲसेट आहे पण ती आपल्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे इनटँजिबल आहे. अँड इनटँजिबल ॲसेटसुद्धा रिअल अकाउंट. लॅपटॉप अकाउंट, लॅपटॉप टँजिबल ॲसेटमध्ये येतं, रिअल अकाउंट. महेश अकाउंट, महेश हा व्यक्ती आहे, पर्सन आहे, पर्सनल अकाउंट. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल हे प्रोप्रायटर प्रोव्हाइड करत असतो म्हणजेच ते पर्सनल अकाउंटला येतं. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, आता ही आर्टिफिशियल पर्सननी लॉनी बनवलेला आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणून पर्सन अकाउंट. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्रसुद्धा पर्सननी तयार केलेली संस्था म्हणजेच आर्टिफिशियल पर्सन विच इज मेड बाय लॉ, कायद्याने बनवलेली संस्था पर्सन अकाउंटमध्ये येतं. रिपेअर्स अकाउंट, रिपेअर खर्च आहे अकाउंटचा, व्यवसायाचा खर्च आहे म्हणजे नॉमिनल. वेजेस अकाउंट पण नॉमिनल खर्च आहे. त्याच्यानंतर इथं कॅश, कॅश कॅश पण ॲसेट आहे बिझनेसची, रिअल अकाउंटमध्ये येतं. ऑल टँजिबल अँड इनटँजिबल ॲसेट रिअलमध्ये येतात. फर्निचर रिअल अकाउंट. प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट, आता इथं प्रीपेड हे पर्सनलमध्ये येतं जेव्हा आपण आउटस्टँडिंग आणि प्रीपेड म्हणजे भविष्यात इन्शुरन्स पे करायचा होता तो ॲडव्हान्समध्ये आधीच दिला, हा सुद्धा पर्सनलमध्ये येतं. प्रीपेड अँड ऑल आउटस्टँडिंग हे पर्सनलमध्ये येतात. लोन अकाउंट पण पर्सनल आहे, एखाद्या व्यक्तीने लोन काढला असेल तर त्या व्यक्तीच्या नावे येतं पर्सनच्या म्हणून लोन पर्सनल अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग आणि प्रीपेडचे सगळे खर्च हे पर्सनल अकाउंटमध्ये येतात. तिसरा प्रकार आहे त्यातला. त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन पण पर्सनल अकाउंट आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे, मेड बाय लॉ म्हणजेच पर्सनल अकाउंट. ट्रेडमार्क अकाउंट, आता ट्रेडमार्क म्हणजे एखाद्या व्यवसायाचं चिन्ह असतं बघा, मग ते आपण डोळ्यांनी पाहू नाही शकत म्हणजे इनटँजिबल ॲसेट येतं, रिअल अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट, ड्रॉइंग अकाउंट हा व्यवसायाचा प्रोप्रायटरचा वैयक्तिक खर्च असतो, पर्सनल अकाउंटला येतो. व्यक्तीचा खर्च असतो तो म्हणून पर्सनल अकाउंटला येतं. रोहित अकाउंट, व्यक्ती आहे पर्सन. गुडविल अकाउंट, गुडविलसुद्धा ही ॲसेट असते जे दिसत नाही, इनटँजिबल ॲसेट, रिअल अकाउंट. कमिशन नॉमिनल, इंटरेस्ट नॉमिनल, हे सगळे व्यवसायाचे खर्च असतात